केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। सीतारामन यावेळी सलग 8वा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत। यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देशवासियांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करेल आणि नवी ऊर्जा देईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार। छगन भुजबळांचं राज्यपाल पदाबाबत अतिशय मोठं विधान। मी राज्यपाल पदाचा अपमान करू इच्छित नाही, भुजबळांचं वक्तव्य। पालकमंत्री पदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी पक्ष कायम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे फडणवीसांना अटक करणार असल्याचा आरोप। प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन। महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना अडकवण्याचा प्रयत्न होता। आता एसआयटी स्थापन झाली आहे, त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल, आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र। पुण्यात थिएटर्स अकॅडमीच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले। कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली। अशोक धोडींच्या कारच्या डिक्कीत सापडला मृतदेह। हा मृतदेह धोडींचाच असल्याची पोलिसांची माहिती। गेल्या 12 दिवसांपासून अशोक धोडी बेपत्ता होते। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची कार गुजरातच्या भिलाडजवळ सापडली। क्रेनच्या सहाय्यानं कार बाहेर काढली। यावेळी खदाणीतून एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि सफेद रंगाचा हेडफोनही मिळाला। सांगलीत माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट। जिल्ह्यातील विविध आरोग्याच्या समस्यांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज मालेगाव दौऱ्यावर। विविध शाळांना भेटी देऊन घेणार शिक्षण विभागाचा आढावा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज नाशिकमध्ये नागरी सत्कार होणार। सर्वपक्षीय मित्रमंडळींच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नियुक्तीला स्थगिती। पटोलेंनी नांदेड आणि नवी मुंबई येथील जिल्हाध्यक्षांची परस्पर केली होती नियुक्ती। रमेश चन्नीथला यांनी पत्र काढून दिली दोन्ही नियुक्तींना स्थगिती। सदस्य नोंदणीसाठी भाजपकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ। 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्य संख्या गाठण्याचं पक्षाचं उद्दिष्ट। टार्गेट पूर्ण करण्यासाठी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक। सक्रिय नसलेल्या भाजपच्या जुन्या सदस्यांना ऍक्टिव्ह करा। भाजप सदस्य मोहीम आढावा बैठकीत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश। पंकजा मुंडेंचा आज जालन्यात दौरा। पंकजा मुंडेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन। अकोला जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली। पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न। तब्बल 359.56 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता। रेती घाटावरून अवैधरित्या होणारा वाळू उपसा आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावर यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक ठरली वादळी। तर 10 महिन्यात केवळ 17% निधी खर्च, त्यामुळे 83% निधी अवघ्या 2 महिन्यात खर्च करण्याचं दिव्य। अकोल्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारला। या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आक्रमक, तर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींकडून आश्चर्य व्यक्त। बीड जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार। मागच्या 2 वर्षांच्या कामाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन। धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर समितीच्या अध्यक्षपदी। शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा। येत्या सोमवारी शरद पवार दिल्लीतल्या संसदेच्या कामकाजात सहभागी होणार। देशमुख कुटुंब रविवारी भगवानगडावर जाणार। महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन पुराव्यांची फाईल सादर करणार। चापट मारल्यावर तुम्ही हत्या करणार का? धनंजय देशमुखांचा सवाल। आवादा कंपनीच्या समोरील वादात संतोष देशमुखांनी चापट मारली असं नामदेव शास्त्री म्हणाले।
नामदेव शास्त्री महाराजांसारख्या व्यक्तींनी धनंजय मुंडेंची बाजू घेणं दुर्दैवाचं. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांची प्रतिक्रिया. शास्त्रींनी देशमुख कुटुंबाची मानसिक स्थिती का जाणून नाही घेतली, आबा पाटील यांचा सवाल. शास्त्रींनी पंकजा मुंडेंना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले. न्यायाचार्य असणाऱ्या डॉक्टर नामदेव शास्त्रींनी न्याय देताना स्त्री पुरुष असा भेद केला. प्रकाश महाजन यांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीला पोटात दुखलं म्हणून इतके दिवस हॉस्पिटलला ठेवणाऱ्या डॉक्टरलाही सह आरोपी करा. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट. एसटी कामगार आणि विविध समस्यांबाबत दिलं निवेदन. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये झालेला विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न सुरू. मुंडे दोषी आहेत हे आधी सिद्ध करावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी. वाल्मिक कराडने घेतलेल्या उपचाराचा अहवाल वरिष्ठांना पाठवला. 2 समितीचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर. लातूरच्या 2 डॉक्टरांच्या समितीनं केली होती चौकशी. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या भावनांशी खेळू नये, आमचा अंत पाहू नये, जरांगेंची फडणवीसांवर टीका. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार होते, त्याचं काय झालं, जरांगेंचा सवाल. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर. शहरातील सर्व शाखा प्रमुखांची घेणार बैठक. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट. बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याचा सोमय्यांचा आरोप. माजी आमदार वैभव नाईकांना सभागृहात नीट बसता येत नाही, कुणाशी काय बोलायचं, मतदारसंघाच्या विकासासाठी काय मागायचं हे माहीत नाही. मंत्री नितेश राणेंची वैभव नाईकांवर टीका. मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात 3 बांगलादेशींविरोधात गुन्हा दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. बनावट कागदपत्रांचे दाखले बनवून हे बांगलादेशी मालेगावातच राहत असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो असलेला बॅनर फाडल्याने राष्ट्रवादीची निदर्शनं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त लावलेले बॅनर फाडल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक. लातूर जिल्ह्यातील 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. योजनेत पारदर्शकता आणल्यामुळे अर्जांची छाननी. निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील सुमारे 5 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी. केंद्रीय वृद्धांची आयुष्यमान वय वंदना योजना कागदावरच. ठाण्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समावेश, मात्र प्रत्यक्षात योजना नसल्याचा रुग्णालयाचा दावा. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचा नवा शोध. जगातील अत्यंत दुर्मिळ आणि नामशेष झालेल्या चन्ना अँफिबियस जातीचा लागला शोध. स्नेक हेड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जातीची शेवटची नोंद 80 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगावर भर. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी आणि बेरोजगारांनाही रोजगार मिळावा यासाठी पुढाकार घेणार, सावकारे यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सिंगल विंडो फार्मर पोर्टल तयार करणार. प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती गठीत. सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. हिवाळी अधिवेशनात हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं आश्वासन. आजपासून सिद्धिविनायक मंदिरात प्रवेशासाठी नवी नियमावली. ड्रेस कोड रद्द करत केवळ अंगभर कपडे घालण्याचं मंदिर न्यासाकडून आवाहन. अंग प्रदर्शन करणारे कपडे घातल्यास मंदिरात प्रवेश नसल्याचा नियम लागू होणार. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आशिष शेलारांकडून पाहणी. मुंबईच्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचं आयोजन. यावेळी विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून भारताच्या प्रतीकांचं दर्शन घडवण्यात आलं.
भिवंडीत साकारणाऱ्या मियावाकी घनवन जंगलातील वृक्ष लागवड संपन्न उद्यानात 70 विविध प्रजातींचे फळं, फुलं, वनस्पतींची लागवड. नागपूरच्या रिंग रोडवर झाडांची अवैध कापणी. सार्वजनिक बांधकाम विभागाची पोलिसांकडे तक्रार. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून झाड कापण्याचा निर्देश देणाऱ्या कंत्राटदारांचा शोध सुरू. सांगलीच्या मिरजमधील अंबाबाई तालीम संस्थेच्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन. मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांची उपस्थिती. अमेरिकेतील नव्या सरकारच्या धोरणामुळे 23 लाख भारतीयांना देशात परत यावं लागणार. अकोल्यातील राष्ट्रीय परिसंवादात प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भीती व्यक्त. वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरसोबत आर्थिक देवाणघेवाण. व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ. एबीपीकडून ऑडिओ क्लिपची पुष्टी नाही. नागरिकांकडून मात्र कारवाईची मागणी. बीडच्या गेवराईत वाळू माफियांशी साटेलोटे करणारे 2 पोलीस कर्मचारी निलंबित. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची कारवाई. आमदार अमित साटम यांच्याकडून गोखले पुलाची पाहणी. यावेळी पालिका अधिकारी आणि कंत्राटदारही उपस्थित. मे महिन्यात गोखले पुलाची दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली होणार. अकोल्यात एटीएमच्या बॅटरा चोरणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. अंबरनाथमध्ये शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. शिक्षक महिलेकडे शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली. अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान विशेष ब्लॉक. नियोजनाशिवाय मोठागाव मानकोली पुलावरून वाहतूक होऊ देणार नाही. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा इशारा. 39 वर्षांपासून फरार असलेल्या दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका सदस्याला कर्नाटकातून अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. भिवंडीत 9 बांगलादेशी महिलांना अटक. महिला वास्तव्यास असलेल्या चाळीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल. या महिला अधिकृत कागदपत्रांशिवाय भारताच्या सीमेत घुसखोरी करून भिवंडीत वास्तव्य करत होत्या. मीरा रोड रेल्वे स्टेशन जवळील अनधिकृत स्टॉलवर महापालिकेची कारवाई. कारवाई दरम्यान स्टॉल धारकांचा आक्रोश. कारवाईसाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस फौजफाटा तैनात. भाईंदरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर नवघर पोलिसांची धडक कारवाई. 6,90,00,000 रुपयांचा 46 किलो गांजा जप्त. 6 जण पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील विमाननगर आणि मार्केट यार्ड परिसरात ड्रग्ज बाळगणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून तब्बल 25 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त. वसईच्या बेकरीत चोरीचा अयशस्वी प्रयत्न. दुकानात 2 कामगार असताना चोरांचा पळ. घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल. यवतमाळच्या दिग्रसमध्ये मुख्याध्यापकाकडून चिमुकलीचा लैंगिक छळ. आरोपी मुख्याध्यापकाला अटक. नांदेडमध्ये नर्सिंगच्या 400 विद्यार्थ्यांची फसवणूक. 5 वर्षात एकही परीक्षा नाही. कॉलेजच्या संचालकांनी विद्यार्थ्यांकडून 50,000ची फीस उकळली. मीरा भाईंदरच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीची छापेमारी. दिल्लीतील ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई. या कारवाईचं नेमकं कारण अजूनही अस्पष्टच. वनकर्मचाऱ्यांवरील हल्ला आणि वाहन जाळपोळ प्रकरणी 10 जणांना अटक. कारधा पोलिसात गुन्हा दाखल. वाघाना शेतकरी महिलेवर हल्ला केल्यानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यावर हल्ला केला होता. मुंबईत तब्बल 30 तास पाणीपुरवठा राहणार बंद. नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी 5 आणि 6 फेब्रुवारीला जोगेश्वरी ते वांद्रे, कुर्ला, अंधेरीत पाणीपुरवठा बंद राहणार. संपूर्ण भिवंडीला पाणीपुरवठा करणाऱ्या वराळदेवी तलावावर पसरला हिरवा तवंग. तवंग पसरल्यानं दुर्गंधीची समस्या. 3 ते 4 वर्षांपासून दुर्गंधीच्या समस्येनं नागरिक त्रस्त. वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा वॉल लिकेज. हजारो लिटर पाणी वाया गेलं. पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी.
छत्रपती संभाजीनगरमधील दूषित आणि ड्रेनेज मुक्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी इंडोबोट कॅमेरा सिस्टीमचा वापर, एका कॅमेऱ्याचा पाईपलाईनमध्ये सोडून लिकेज, अवैध नळ कनेक्शनची पाहणी. पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढताच एका दिवसात 10 रुग्णांची वाढ, रुग्णांची एकूण संख्या आता 140 वर. खासगी टँकरनं दिलं जाणारं पाणी धोकादायक, खासगी टँकरच्या पाण्यात आढळला कॉलिफॉर्म आणि इकोलाय बॅक्टेरिया, दोन्ही बॅक्टेरिया मानवाच्या शरीरासाठी घातक. जळगावमध्ये आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, जीबीएसच्या रुग्णांवर तातडीनं उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज. कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा आणखी एक रुग्ण, वसगडे गावातील 13 वर्षीय मुलगा जीबीएसचा रुग्ण, सीपीआर रुग्णालयात एकूण 3 रुग्णांवर उपचार सुरू, रुग्णांची प्रकृती स्थिर. पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी, गेल्यानंतर प्रशासन जागं, पिंपरी शहरात पाणी परीक्षणाला सुरुवात. नंदुरबारमध्ये बोगस औषध बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कार्यवाही, 6.5 लाखाचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा केस गळती प्रकरणाचा धक्कादायक अहवाल एबीपी माझाच्या हाती, केस गळती झालेल्या गावातील नागरिकांच्या रक्तात आणि केसात हेवी मेटल असलेलं सेलेनियम नावाच्या जड धातूचं प्रमाण जास्त, आयसीएमआरच्या पथकानं शोध लावला. नाशिकच्या सिडको परिसरात सामूहिक नमाज पठणावरून वाद, बाहेरील नागरिक नमाज पठणासाठी येत असल्यानं स्थानिक त्रस्त, स्थानिकांकडून तोरणा नगरमध्ये आंदोलन. हिंगोलीच्या राहुली पाटी शिवारात धावत्या ऑटोतून 3 मुली पडल्या, एकीचा मृत्यू झाला तर दोघी गंभीर जखमी, ऑटो चालक पोलिसांच्या ताब्यात. नागपूरच्या रामेश्वरी रस्त्यावर कारची भाजी दुकानात उभ्या असलेल्या अनेकांना धडक, भाजी दुकानदारासह काही ग्राहक जखमी, वाहन चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याची माहिती. पिंपरी चिंचवडच्या ताथवडे पुनावळे रस्त्यावर पिकअपने वाहनांना उडवलं, पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची स्थानिकांची तक्रार, चालक वाकड पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीच्या मुख्य बाजारातील नमकीन दुकानात भीषण आग, 2 कामगारांना वाचवण्यात यश, आगीचं कारण अस्पष्ट. तुळजापुरात 6 घरगुती सिलेंडरचे स्फोट, कारण अस्पष्ट, घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. अश्वप्रेमी नवरदेवानं आपल्या लग्नात तब्बल 30 ते 35 घोड्यांसह भव्य वरात काढली, जळगावच्या धानोरा गावातील घटना, तालबद्ध घोड्यांचं नृत्य, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जल्लोषपूर्ण वातावरणानं संपूर्ण गाव दुमदुमलं. सांगलीच्या आटपाडीत बैलगाड्या शर्यतीचं आयोजन, पहिला नंबर काढणाऱ्या बैलजोडीला 5 लाखांचं बक्षीस. नाशिक शहरात बिबट्यांचा धुमाकूळ, बोराडे वस्ती, पाथर्डी वडनेर रोड, पिंपळगाव परिसरात सीसीटीव्हीत दिसले 3 बिबटे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्याच्या कारंजा घाडगेमध्ये बिबट्या विहिरीत पडला, बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, बिबट्यानं जीव वाचवण्यासाठी पाईपचा आधार घेतला. सांगलीच्या मिरज तालुक्यात 3 गवे शिरले, 3 गव्यांचा कवठे पिरान गावातील शेतात धुमाकूळ, वन विभागाचं एक पथक गव्यांच्या मागावर. सातारा जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचं बक्षीस वितरण खासदार छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते संपन्न, दुर्ग बांधणी स्पर्धेत तब्बल 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. गोंदियातील आशा वर्कर्सचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा, आशा गट प्रवर्तकांची सेवा नियमित करा, प्रवास भत्ता, महिन्याच्या 7 तारखेला वेतन यांसह अनेक मागण्यांसाठी मोर्चा. सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं, परिषदेत सुमारे 80 संशोधकांनी तृतीयपंथीयांच्या समस्यांविषयी शोधनिबंध सादर केले. जळगावच्या भडगावात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, 7/12 कोरा करण्यात यावा, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. परभणीत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा, शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी रस्त्यावर उतरले, कुठल्याही परिस्थितीत अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी करू देणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा.
विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी बंगळुरूतील भाविकानं पाठवली खास वस्त्र. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर जरीची सुंदर अशी बारीक कलाकुसर. सोनिया गांधींनी आदिवासींची माफी मागावी. त्या पुअर लेडी नाहीत तर पॉवरफुल लेडी आहेत. सोनिया गांधींच्या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. आई राष्ट्रपतींचा पूर्ण सन्मान करते, तिचं वाक्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. प्रियंका गांधी यांचं सोनिया गांधींच्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण. जपानमधील टोकियो शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार. संपूर्ण देशभरात पुतळ्याची रथयात्रा सुरू. आम्ही पुणेकर, ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन आणि महाराष्ट्र शासनाकडून हा उपक्रम सुरू. सलग दुसऱ्यांदा अंडर-19 महिला T20 विश्वचषकात भारत अंतिम फेरीत. उपांत्य फेरीत भारताची इंग्लंडवर बाजी. भारताची इंग्लंडवर 9 विकेट्सने मात. रविवारी भारत दक्षिण आफ्रिका अंतिम सामना. सचिन तेंडुलकरला BCCIकडून सन्मानित केलं जाणार. मंडळातर्फे मास्टर ब्लास्टरला CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार. हा पुरस्कार मिळवणारा सचिन 31वा क्रिकेटपटू ठरेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.